नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, उपोषणं झाली, आंदोलनं झाली आणि आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा खूप झाली. क्रिकेट वर्ल्ड कप, गेले काही दिवस मराठी माध्यमांच्या पुढे दुसरा काही विषयच नव्हता. फक्त एवढंच होतं, आपण सगळेजण हे बघतच होतो. पण या दरम्यानच काही घटना घडामोडी घडत होत्या, ज्याचा थोडासा आपण परामर्श आपल्या व्हिडिओजमधून घेत होतो सेंटर स्पॉटवरती. कतारनी आपल्या काही खलाशांना, माजी खलाशांना, म्हणजे भारतीय वंशाच्या 8-9 खलाशांना गेल्या वर्षी पकडलं होतं. त्यांना देहदंडाची शिक्षा अलीकडेच त्यांच्या एका लोअर कोर्टनी सुनावलेली होती. त्या संदर्भातला आपण व्हिडिओ करून झालेला होता. त्या संदर्भातच आपण हेही म्हटलेलं होतं की यथावकाश भारत सरकार ह्याच्यावरती नक्कीच काहीतरी करेल. आणि मित्रांनो, आता काही खबरा यायला लागलेल्या आहेत, काही बातम्या बाहेर यायला लागलेल्या आहेत. मोदी सरकारने आणि आपल्या एस जयशंकर यांनी कतारच्या नाड्या टाईट करायला सुरुवात केलेली आहे. येस मित्रांनो, बरंच काय 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 घडतंय पडद्याआड आणि ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. कतारनी कदाचित कल्पनाही केलेली नसेल की आपण हे जे काही करतोय, म्हणजे भारताला ते सिग्नलिंग द्यायचाच प्रयत्न करत होते. त्यांचा काही मोटिव्ह हा त्या खलाशांचं टार्गेट हे त्यांचं नव्हतं मुख्य उद्दिष्ट. त्यांना काहीतरी वेगळं सिग्नलिंग द्यायचं होतं. कदाचित त्यांची अपेक्षा होती की सध्या जे काही इस्रायल विरुद्ध हमास यांच्या संदर्भात जे गाझामध्ये जे काही घडतंय, त्यामध्ये भारताने पॅलेस्टाईन आणि हमास यांची बाजू घ्यावी उघडपणे आणि इस्रायलचा विरोध करावा, अशी कदाचित त्यांची अपेक्षा असेल. आणि भारत तशा पद्धतीने पूर्णपणे इस्रायलच्या विरोधात जाऊन कुठलीही भूमिका घेत नाही, यासाठी भारतावर दबाव आणण्यासाठी म्हणून कदाचित त्यांनी हे असं काहीतरी कृत्य केलेलं असू शकतं. आपल्याला निश्चितपणे तशी काही बातमी हातात नाहीये, पण काहीतरी ते सिग्नलिंग देण्याचा प्रयत्न कतार करत होता. पण मित्रांनो, कतारला जे काही काड्या करायच्या होत्या, जे काही उंगली त्यांना करायची होती, त्या कतारची आपण चांगली जिरवतोय. कारण कतारनी विचार केला नाही की आपण कोण आहोत, आपली लायकी काय आहे, आपण कोणाशी पंगा घेतोय. त्यांनी जराही मागचा पुढचा विचार केला नाही. त्यांना वाटलं अरे भारताला आपण इझिली कसंही उभं आडवं सुनावू शकू, अशी कदाचित एक वेगळीच काय म्हणूया स्वतःच्या विषयी काहीतरी भन्नाट कल्पना करून घेतली कतारनी. आणि कतार आता फार 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 तोंड घशी पडलेला आहे. काय काय घडतंय सांगतो मी मित्रांनो तुम्हाला. एक 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 गोष्ट सांगतो. भारताने एक काम केलं, म्हणजे आता या ठिकाणी भारत सरकारमध्ये मोदी सरकार सोडून जर का त्यांच्या जागी दुसरं कोणतंही सरकार जर असलं असतं तर काय केलं असतं आपण? आमच्या त्या 8-9 खलाशांना सोडून द्या, डिप्लोमॅटिक मिनतवाऱ्या सुरू केल्या असत्या. मोदी सरकारने तसलं काही केलं नाही. मोदी सरकार कसं आहे माहिती का, जशाच तसे समोरच्याला ज्या भाषेतली उत्तरं कळतात ना, त्यांना त्याच भाषेत बोलायचं आणि त्यांना त्याच भाषेत वठणीवर आणायचं. ही मोदी सरकारची टॅक्टिक राहिलेली आहे. कतारला पैशाची भाषा कळते, कतारला फक्त पैशाची भाषा कळते. त्यांना डिप्लोमसी वगैरे वगैरे काही कळत नाही. भारताने बिझनेस आणि पैसे याच भाषेत उत्तर दिलेलं आहे. कसं दिलंय बघा. एक पहिली गोष्ट केलेली आहे, ते म्हणजे तुम्ही गेल्या वर्षीचे जर आकडे काढून बघितले तर भारत जे गॅस खरेदी करतो, म्हणजे तेल असतं आणि वायू असतं, त्यातला जो वायू असतो, तो जो गॅस आपण खरेदी करतो त्यापैकी जवळजवळ 54% गॅस आपण एकट्या कतारकडून खरेदी करतो. एकट्या कतारकडून. हे गेल्या वर्षीचे आकडे असे सांगतात. कदाचित त्याच मिजाशीत कतार होता की भारत जणू काही आमच्यावर अवलंबून आहे. पण कतारला कदाचित हे माहीत नसावं की जगामध्ये गॅस काय फक्त कतारकडे बनत नाही. गॅस रशियामध्ये पण बनतो, गॅस व्हेनेझुएलामध्ये पण बनतो. भारताने हेच केलं. भारताने अचानक तडकाफडकी ठरवलं की कतारकडून आम्ही गॅस खरेदी करणार नाही.
नथिंग डुईंग. व्हेनेझुएलाशी आपण वाटाघाटी सुरू केल्या. व्हेनेझुएला म्हणलं वाव, व्हाय नॉट, वी आर रेडी, घेऊन टाका आमच्याकडनं गॅस. तर आपण व्हेनेझुएलाच्या बरोबर चर्चा सुरू केल्या, वाटाघाटी पूर्ण पण केल्या. सो ती गोष्ट झाली. दुसरं म्हणजे रशियाच्या बरोबर आपण तेलचा तर व्यापार करतोच आहोत, मोठ्या प्रमाणात करतो. युक्रेन रशिया वॉर सुरू झाल्यापासून आपण रशियाच्या सोबतचा तेल व्यापार आपला कितीतरी पटींनी वाढवला. पण हा रशिया सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू एक्सपोर्ट करतो. भारताने ठरवलं नुसतं व्हेनेझुएलाच कडून कशाला, आम्ही रशियाच्या कडून सुद्धा इम्पोर्ट करायला लागू नैसर्गिक वायू. रशिया म्हणला व्हाय नॉट, वी आर रेडी, वी आर रेडी. आता कतारच्या पुढे पंचायत निर्माण झाली आहे. कतारचे दोन मोठे गिराईक होते, एक होता चायना, एक होता भारत. भारताने तर दाखवला ठेंगा. आता कतारच्याकडे उरलाय चायना. घ्या चायनाच्याच वरती आता तुम्ही अवलंबून आहात, तर घेऊ देत चायनाला तुमच्याकडून तुमचा नैसर्गिक वायू, घेऊ दे, आम्ही काही अडवत नाही तुम्हाला. चायना तुमचा खूप जीवश्च कंठस्थ आहे ना. आणि सगळ्या जगाला तर आता माहिती आहे चायनाची आर्थिक खस्ता हालत काय झालेली आहे. त्याच्यामुळे इराणला चांगला, या कतारला चांगला दुहेरी फटका आहे. भारतासारखा एक चांगला गिराईक तर त्यांनी हातोहात गमावला. चांगला गिराईक कुठल्या अर्थी, की आपलं पोटेन्शियल आणि सध्याची आपली आर्थिक स्थिती दोन्ही अतिशय उत्तम आहे. फोरकास्ट सुद्धा म्हणजे येत्या 5 वर्षातला जो काही अंदाज सांगितला जातो तो सुद्धा अतिशय उत्तम आहे. आर्थिक स्थिती मजबूत आहे, काहीही झालेलं नाही भारताच्या आर्थिक स्थितीला. त्याच्यामुळे इतका चांगला गिराईक कतारनी हातोहात गमावलाय. दुसरीकडे चीन एक त्यांच्यापाशी असा आहे आर्थिक काय म्हणूया इम्पोर्टर ऑफ नैसर्गिक वायू, की असा तो चायना की ज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची झालेली आहे, कर्जबाजाराच्या दिशेला चाललेला आहे चायना. घ्या म्हणावं, किती काय नैसर्गिक वायू विकायचा आहे चायनाला, विका, काही होत नाही. ही तर झाली अवस्था नैसर्गिक वायूची. दुसरा मुद्दा मित्रांनो, कतारच्याकडे फक्त पैसा आहे, डोकं नाहीये. ते ॲथलीट्स गोळा करतात, आफ्रिकन गेम्समध्ये जातात, बघतात तिथले आफ्रिकन मुस्लिम प्लेयर्स त्यांना जे चांगले चांगले वाटतात त्यांना ते ओढून त्यांच्याच बाजूला घेतात आणि त्यांना त्यांचं नागरिकत्व देतात. जगातले चांगले चांगले जे काय निष्णात इंजिनियर वगैरे असतात सबकॉन्टिनेंट मधले, मग भारत असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका, बांगलादेश, इथलं चांगले चांगले इंजिनियर्स असतात ना, त्यांना पकडून आणतात, त्यांना नागरिकत्व देत नाहीत. पण त्यांच्या आधारावरच कतारमध्ये जे काही टेक्नॉलॉजी जी काही आहे ना ती सगळी या लोकांच्या बळावर चाललेली आहे. मगाचं जे नैसर्गिक वायूचं आहे ना त्याच्या संदर्भात आणखीन एक मुद्दा सांगतो. अलीकडेच मोझांबिक या आफ्रिकन देशाच्या तिथे खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचे साठे सापडलेले आहेत. तर तिथं जे काही आता कन्सॉर्टियम तयार झालेलं आहे, ज्या कन्सॉर्टियमच्या मार्फत मोझांबिकमध्ये आता नैसर्गिक वायू उत्खनन होणार आहे, त्या कन्सॉर्टियममध्ये जवळजवळ एकूण 30% एवढा हिस्सा भारतीय कंपन्यांच्या ताब्यात आहे. येस मित्रांनो, भारताच्या ONGC विदेश आणि अन्य ज्या काही कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं टोटल मिळून 30% एवढा पर्सेंटेज त्या कन्सॉर्टियम मध्ये इंडियन कंपन्यांचा आहे टोटल. त्यामुळे मोझांबिकमध्ये आता ड्रिलिंग सुरू झालेलं सुद्धा आहे आणि लवकरच मोझांबिकमधूनच आपल्याला नैसर्गिक वायूचा सप्लाय मोठ्या प्रमाणात व्हायला लागेल आणि तो कैक लाख घन मीटर वगैरे अशा काहीतरी क्षमतेचा, भरपूर क्षमतेचा असा तो नैसर्गिक वायू साठा आहे असं म्हटलं जातं मोझांबिक. तर दुसरी गोष्ट, भारताने काय सांगितलं की तुमच्याकडे जे काही म्हणजे त्यांचे जे काही वेगवेगळी जहाजं आहेत कतारची, व्यापारी जहाजं, तिथे आता वेगवेगळे प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. हे प्रॉब्लेम काय येत आहेत तर तिथे त्यांचं स्वतःचं टेक्निकल कोणी नाहीच आहेत ना, एक्सपर्ट्स. टेक्निकल एक्सपर्ट्स येतात मोठ्या प्रमाणात भारतीय टेक्निकल एक्सपर्ट्सच्याच कडनं त्यांना मिळतं. पण आता भारतीय टेक्निकल एक्सपर्ट्सच्या कडून आम्ही कसलीही सेवा देणं बंद करायला लागलो आहोत. भारतीयांना संदेश गेलेला आहे की आता कतारपासून जरा फारकत घ्या,
गल्फ कंट्रीजमध्ये जाऊन तुम्हाला काम करायचं असेल आणि पैसे कमवायचे असतील तर इतरही देश आहेत. UAE आहे, सौदी अरेबिया आहे, हो की नाही, येमेन आहे, अनेक देश आहेत. तिथे जा. कतारमध्येच काय ठेवलंय एवढं? त्यामुळे आता तिथल्या काही व्यापारी जहाजांना प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. दुसरी गोष्ट, त्यांना आता भात मिळेना झालेला आहे. आपण भारताने त्यांना भात निर्यात करणं बंद केलेलं आहे आणि कतारला भारतातून पिकणारा भातच फार आवडतो. तो भात आता बंद झालाय. आता काय करणार? आता तुम्ही बांगलादेशकडून घेणार, म्यानमारकडून घेणार का पाकिस्तानकडून घेणार? कुठून घेणार भात? हो, कतार कुठून घेणार भात? त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ते म्हणजे औषध निर्मिती. कतारमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ही लेटेस्ट बातमी आहे. औषधांचा तुटवडा कतारमध्ये झालेला आहे. कतारमधले लोक कतार में खडे है औषधांच्या बाबतीमध्ये. आणि हे का झालं? तर भारताने औषध निर्यात बंद केलेली आहे कतारला. म्हणजे बघा, कतारला जर मिजास वाटत असेल की आमच्या नैसर्गिक वायूवरती भारत तरुण चाललेला आहे, आम्ही जर नैसर्गिक वायूचे तोट्या बंद केल्या तर भारतात खडखडाट होईल, भारत भिकेला लागेल, भारत रस्त्यावर येईल, नत्यंग होईल. असं काही घडलं नाही. आमच्याकडे पर्यायी व्यवस्था आहे शाबूत. उलट आम्ही जी औषधं तुम्हाला पाठवायची ती औषधं जर पाठवलीच नाही तर तुमची काय अवस्था होईल? आता तुम्हाला घमेंड असेलच, तुम्हाला मिजास असेलच की भरपूर पैसा आहे आमच्याकडे, तर ठीक आहे, पैसे फेका आणि औषधं घ्या. युरोपकडून घ्या, अमेरिकेकडून घ्या, महाग महाग औषधं घ्या. आणि स्वस्त औषधं हवी असतील तर चायनाकडून घ्या, इराणकडून घ्या, तुर्कस्तानकडून घ्या. भारताची काय गरज आहे? हो की नाही? भारताची गरज नाही आहे तुम्हाला, बिलकुल गरज नाही आहे. सो कतार, तुम्हाला अंदाज आला नाही की तुम्ही कुणाशी पंगा घेताय. ते पु ल देशपांडेंच्या त्या रावसाहेबच्या मध्ये आहे ना वाक्य की जमत नाही तर कशाला उंटाच्या बुडक्याचा मुखा घ्यायचा म्हणतो मी. हे जे रावसाहेबांच्या तोंडी जे वाक्य आहे ना ते खरंच आहे. आपली पोच किती, आपली उंची किती, हे याचा आधी काहीतरी अंदाज घ्यायला पाहिजे का नाही? कशाला गमजा मारायच्या उगीच. पण ठीक आहे, कतारनी ते तसं दुस्साहस केलं. लेट्स होप की कतारला अक्कल आली असेल. अक्कल येण्यासाठी आधी खोपडी योग्य जागी पाहिजे. ठीक आहे ना? तर ती योग्य जागी जर त्यांची खोपडी असेल तर आशा करूया की त्यांना अक्कल टाळ्यावर आलेली असेल. नसेल तर मग अजूनही बरेच काय काय पर्याय आहेत. आणि आणखीन एक मित्रांनो, की ज्या वेळेला जंगची गरज नाही तेव्हा जंग करायची गरज नसते. ज्या गोष्टी तुम्ही या अशा वेगवेगळ्या नाड्या पिळून प्राप्त करू शकता, शत्रूला तुम्ही नुसतं नाड्या पिळून, नाड्या टाईट करून जर का वटणीवर आणू शकता तर युद्धाबिद्धाची काही गरज नसते. इव्हन डिप्लोमसीची सुद्धा काही गरज नसते. हेच यावरून सिद्ध होतं. मोदी सरकार आणि एस जयशंकर साहेब, लगे रहो, हम तुम्हारे साथ है. सो मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि फॉरवर्ड सुद्धा करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. QR कोडवरती सहकार्य करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम.